द सिनेमॅटिक पिक्चर अँड लाईव्हचे प्रोप्रायटर आमच्या मुख्य व्यासपीठावर या स्पर्धेची आन बान शान मान अभिमान आदरणीय राहुलजी घरसाहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला लवकरात लवकर स्पीडअप करा गेम. एका साईडला विशाल विरारकर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. खूप जयनगर प्रीमियर लीगच्या माध्यमातून खूप अफाट मेहनत त्यांची सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. थोड्या वेळापूर्वी आपण पाहिलं होतं हार्दिकजी राऊत साहेब या ठिकाणी उपस्थित झाले होते आणि त्यांनी सांगितलं राहुलजी घरत यांच्याबद्दल 2 शब्द वक्तव्य केलं की मात्र ते क्लास फ्रेंड होते आणि खूप एकजूटपणा ज्यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. या आपण मैदानाच्या आतमध्ये वळणार आहोत. जयनगर वॉरियर्स अँड जयनगर हिरोज या 2 संघांमध्ये कडवा संघर्ष, चेंडू आणि फळी यांच्यामधलं द्वंद्व युद्ध, अस्तित्वाची लढाई मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतात. थोडंसं वॉर्मअप करत या, स्पीडअप करा जरा गेम, कारण 6 षटकं आहेत. आपल्याला 9 एकूण मॅचेस खेळवायचे आहेत आणि त्या कारणास्तव मी विनंती करतोय की आपल्याला आजचं शेड्यूल पूर्ण करायचं आहे. कोणताही शेष सामना राहिला नाही पाहिजे. त्याकरता आज JPL या चषकावर बालेकिल्ला कोण लढवेल याकडे सर्वांचं लक्ष वेधित असेल. ऑल द बेस्ट. दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा असतील. धीरज झा आम्हाला सिग्नल करतायत. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज अनिकेत आपल्या गोलंदाजी मार्कवर, तर स्ट्राईक एंडकडे दीपेश आणि एका साईडला जर आपण पाहिलं तर फलंदाज पाहायला मिळतोय प्रशांत. स्टार्ट ऑफ द मॅच. आई वालवादेवी क्रीडांगण वाली व अप्पा मैदान नवजीवनच्या या थेट मैदानातून आपण सरळ जाऊया. यूट्यूबच्या माध्यमातून जे श्रोते जोडले गेलेत त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आदरणीय राहुलजी घरत यांच्या वतीने. पहिला चेंडू यावेळेला मात्र बाउन्स मिळाला होता, परंतु थोडासा बाहेर होता, आउटसाइड द लेग स्टंप. पंच धीरज झा यावेळेला मात्र वळताना पाहायला मिळतात आणि धावांची गती जर आपण वाईटच्या स्वरूपात 1 धाव अर्जित केली जाते. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 1 या धाव संख्येवर. रणरणत्या रखरखत्या उन्हामध्ये 2 पंच खेळाडू आमचे लाडके मायबाप प्रेक्षक वर्ग. सरळ बॅटने खेळण्याचा जरूर मनसुबा होता. ऑन साईडला यावेळेला चेंडू खेळला जातोय. तत्पूर्वी 1 धाव अर्जित केली जाते आणि एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर ऑफ द मार्क दीपेशच्या बॅटमधून आपण पाहतोय धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 2 या धावसंख्येवर. एकंदरीत जर आपण पाहिलं तर यावेळेला आपण पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाज उजव्या हाताने अप्रतिम. ऑफ साईडला फटका चांगला आहे. यावेळेला इंटू द गॅप मध्ये खेळला गेला आहे. बॅकलिपचा उपयोग जरूर मोठ्या प्रमाणात करतायत प्रशांत आणि तत्पूर्वी 2 धावा काही रोखू शकणार नाही आहेत. फील्ड रिस्ट्रिक्शन आहे जे आपल्याला पाहायला मिळतं. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना 30 यार्ड सर्कलचं बंधन आणि पहिलं षटक हे पॉवर प्लेचं अनिवार्य आपल्याला पाहायला मिळतं आणि त्या पॉवर प्लेमध्ये आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 4 धावा फलकावर. प्रशांत जाऊन पोहोचतोय 1 चेंडूमध्ये 2 धावा. दीपेश आपण पाहतो 1 चेंडू 1 धाव. अनिकेतचे 2 चेंडू फेकून झालेत. ऑन साईडला सुरेख पद्धतीने ड्राईव्ह केला जातोय. 1 धाव आणि स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून यावेळेला इंटू द गॅप मध्ये खेळला गेला. अप्रतिम फटका, सौंदर्यपूर्ण फटका पाहायला मिळतो. ग्लोरियस शॉट. 4 धावा. JPL चौकार. हा चौकार येतोय. गुड शॉट. अप्रतिम. प्रशांतच्या बॅटमधून एक क्लास टायमिंग यावेळेला पाहायला मिळाला. चौकार आला. ऑफ साईडला इंटू द गॅप मध्ये सुंदर ड्राईव्ह केला जातोय चेंडूला. यावेळेला ग्लोरियस शॉट. बॅक टू बॅक 2 चौकार येताना आपल्याला पाहायला मिळतोय. दमदार सुरुवात. खणखणीत चौकार. प्रशांतच्या बॅटमधून एक ब्रँडेड चौकार पाहायला मिळतोय. वॉट अ बॅटिंग. 4 धावा. थँक्यू डीजे राहुल. 4 चेंडूचा खेळ झालाय. 12 धावा. सुपर बॅटिंग प्रशांत पांडेच्या बॅटमधून. धावा खोऱ्याने वाहत आहेत. ऑफस्टमच्या बाहेर चेंडूला पिच केलं गेलं होतं. कमबॅक करतायत यावेळेला मिस्टर अनिकेत. यावेळेला आपण पाहू शकतायत 12 धावा फलकावर 5 चेंडूच्या समाप्तीनंतर. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकताय. जयनगर प्रीमियर लीग 2021चा हा शानदार सोहळा. मॅच क्रमांक 3 आपल्या डोळ्यासमोर आणि आपल्या सर्वांच्या भेटीला येत असताना पाहायला मिळते.
अप्रतिम खोलवर चेंडू होता, खोदून काढण्याचा प्रयत्न केला, चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय फर्स्ट स्लिपमधून, मात्र शॉट गलीला. तत्पूर्वी पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट झालंय आणि पहिलं षटक होत असताना जयनगर हिरोज हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय 13 धावसंख्येवर. जमेची बाजू काय आहे तर 5 चेंडूमध्ये 11 धावा प्रशांत पांडेच्या बॅटमधून आलेत आणि दीपेश एका साईडला 1 चेंडू 1 धाव. एंड ऑफ द ओव्हर 13 विदाउट लॉस. द ग्रेट स्टार्ट बाय जयनगर हिरोज टीम. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. यू गया यू आया. आज हम 2 किलोमीटर ज्यादा भागेंगे. थँक्यू टीचर, थँक्यू. वेलकम बॅक. पहिलं षटक कंप्लीट झालं आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 13 रन्स. द ग्रेट स्टार्ट. कारण टेनिस क्रिकेट विश्व खूप पुढे चाललंय आणि 120 ग्रॅमच्या या टेनिस चेंडूने तुम्हा सर्वांना वेड लावून सोडलंय. गल्ली क्रिकेटपासून आखाती देशांपर्यंत या चेंडूने प्रवास केला आणि 120 ग्रॅमच्या चेंडूने पूर्ण देशभरात थैमान घातलं. अप्रतिम सरळ बॅटने खेळण्याचा मनसुबा होता. चेंडू मात्र निघून जातोय शॉर्ट मिडॉनला. एकदा वर्जित केली जाते. एका धावेनिशी धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 14 धावा 1.1 चेंडूच्या समाप्तीनंतर. धावसंख्या जयनगर हिरोज या संघाची 14 धावा. शांत माइंडने खेळतायत, कूल माइंडने यावेळेला पाहायला मिळतात. कारण डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर या दोन गोष्टी खूप मायने राखतात. यावेळेला सरळ बॅटने खेळलाय. इनफिल्डच्या वरून इनसाइड आउटचा फटका. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक डीपमध्ये तैनात आहे. तत्पूर्वी 1 धाव वर्जित केली जाईल. दीपेशच्या बॅटमधून 1 धाव येते आणि संघ जाऊन पोहोचतोय जयनगर हिरोज हा संघ 15 धावसंख्येवर. अतिशय पॉप्युलर खेळ म्हणजेच क्रिकेट पाहायला मिळतो आणि लोकप्रियता जी मिळवली ती भारताने आपल्याला पाहायला मिळते. जरी हा खेळ इंग्लंडमध्ये जन्माला आला परंतु क्रिकेट मात्र पॉप्युलर झालं ते भारतामध्ये. आणि या अनुषंगाने आपण पाहतो टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना धावांची गती फलकावर 15 धावा. प्रत्येक खेळाडूचं स्वप्न झालंय मी एक चांगला व्यावसायिक खेळाडू बनावा, अष्टपैलू खेळाडू नेतृत्व जोपासावं आणि त्यासाठी तुमची मेहनत खूप महत्त्वाची भूमिका असते. प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट. सराव तुम्हाला बळकट बनवत असतो आणि सरावाशिवाय खेळ खेळणं हा कठीण आहे. हलक्याशा हाताने स्टेप आउटहून खेळला जातो. MS धोनी कॉपीबुक स्टाईलमध्ये चेंडूला फक्त दिशा दिली जाते. एकदा वेगाने येतोय, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता परंतु यू वेट म्हणून सांगितलं दीपेशने आणि एका धावेनिशी धावसंख्या जयनगर हिरोज या संघाची जाऊन पोहोचते 16. 16 रन्स ऑन द बोर्ड लागल्या तर 6 चेंडूमध्ये 13 धावा. 8 चेंडूमध्ये 13 धावा प्रशांत पांडेच्या बॅटमधून येत आहेत आणि एका साईडला 2 चेंडूमध्ये 2 धावा दीपेशच्या बॅटमधून येत असताना स्ट्राईक एंडकडे गोलंदाज शिवम आपल्या गोलंदाजी मार्कवर. अप्रतिम ब्युटिफुल डिलिव्हरी. सुंदर चेंडू सबमरिंग डिलिव्हरी यावेळेला पाहायला मिळाली. सरळ चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना चेंडू फेकून झाले दुसऱ्या षटकातील 5. पॉवर प्लेचं बंधन आहे आतापर्यंत अनिवार्य आपल्याला पाहायला मिळतं. 3 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात आणि प्रशांत आणि दीपेश ही मात्र जोडी मैदानाच्या आतमध्ये. जणू काही आता खेळपट्टी ही प्रेमात पडले ते शिवमच्या गोलंदाजीवर. अप्रतिम पुन्हा एकदा मात्र काय आक्रमकता यावेळेला दाखवतोय गोलंदाजीवर. आपल्या बोटांतील जादू दाखवतोय विलक्षण कामगिरी करताना. मॅग्निफिसंट बॉलिंग. 2 षटकांचा खेळ झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचते 16 धावा. 8ची सरासरी. पहिल्या षटकामध्ये 13 धावा आणि या षटकामध्ये अवघ्या 3 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. प्रशांत, दीपेश, उमेश, तदनंतर स्वरूप आपण पाहतो, सुजित, सुभाष, तदनंतर ऋषिकेश, तदनंतर रोशन, प्रथमेश, प्रकाश आणि प्रल्हाद. ही प्लेइंग 11ची लिस्ट आमच्यापर्यंत पाहायला मिळते. तदनंतर अनिकेत, शिवम, तदनंतर आपण पाहिलं तर विकास, योगेश, शुभम, तेजस, तदनंतर आपण पाहतो ऋषभ, अविनाश, महेंद्र. ही मात्र आपल्याला प्लेइंग 11ची लिस्ट पाहायला मिळते. सुंदर सिस्टमॅटिक मॅनेजमेंट TCP लाईव्हच्या माध्यमातून पाहायला मिळते. 2 षटकं फेकलेत. 2 षटकांमध्ये 16 धावा. 8ची सरासरी पाहायला मिळते. आता प्रशांत आणि दीपेश थोडेफार कुठेतरी हात खोलतील का? एक फायटिंग टोटलकडे वाटचाल करण्याचा निर्धार त्यांच्या माइंडमध्ये असेल परंतु त्यासाठी तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स, कारण आत्मविश्वास ही अशी शक्ती आहे जी तुम्हाला पायथ्यापासून शिखरापर्यंत पोहोचवते. आत्मविश्वास असावा परंतु कोणत्याही क्षेत्रात अति आत्मविश्वास नसावा हे आपण सातत्याने पाहिलंय. आणि म्हणतात ना परफॉर्मन्स इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट. सन्माननीय संदेशजी पंडित इथे उपस्थित होत आहेत. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. जयनगर प्रीमियर लीग मध्ये आपलं हार्दिक स्वागत. संदेशजी पंडित या ठिकाणी उपस्थित होत आहेत. एक चांगलं व्यक्तिमत्व आणि त्यांचं षटकाराने स्वागत. मुख्य मंचावर 6 धावा. गुड शॉट. JPL सिक्सर. कुछ करिए
कुछ करिए बस बस बड़ा बोले अब कुछ करिए ओ कोई तो चल जिद Thank you, DJ. तू बेतरी संजय जोशीचा हा चेंडू छान होता, परंतु बॅटचं एलिव्हेशन लाजवाब पाहायला मिळालं. बाउन्स होतं, इनफिल्डच्या वरून खेळलं, 6 धावा. या वेळेला अगोदरच हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय झाला नाही. सरळ चेंडू निघून जातो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 22 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. तर प्रमोद इथे शुभागमन होत आहे. बहुजन विकास आघाडी नालासोपारा अध्यक्ष सन्माननीय नायडू सर इथे उपस्थित होत आहेत. आपलं जयनगर प्रीमियर लीग आणि वालीव प्रीमियर लीग मध्ये सन्माननीय राहुलजी घरत यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम. नायडू सर इथे उपस्थित होत आहेत. आपलं या आई वालवा देवी क्रीडांगण अप्पा मैदान मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम. नायडू सर इथे उपस्थित होत आहेत. आपलं हार्दिक स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. आदरणीय सन्माननीय एक चांगलं व्यक्तिमत्व नायडू सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आज अमूल्य वेळ देऊन या स्पर्धेला ते आवर्जून उपस्थित राहिलेत, कारण वेळ कोणाला मिळत नसतो, वेळ काढावा लागतो. थँक्यू डीजे. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 23 धावा, क्षमस्व 23 धावा. ऑन साईडला फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. चेंडू मात्र मिडॉनच्या क्षेत्रामध्ये निघून जाईल. 1 बाउन्सने चेंडूला कलेक्ट करतायत. तत्पूर्वी 1 धाव इझिली मात्र खेळपट्टीवर निघून येते. एकेरीवर सॅटिस्फाईड व्हावं लागतं. एकेरीने धावसंख्या जाऊन पोहोचते 24 रन्स ऑन द बोर्ड लागल्या जात आहेत. पार्टनरशिपचा जर विचार केला तर 16 चेंडूमध्ये 24 धावा, ज्यामध्ये 5 चेंडू 3 धावा. दिपेश थोडंसं यावेळेला ॲव्हरेज बॅटिंग ॲव्हरेज मात्र कमी प्रमाणात पाहायला मिळतं. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. यश प्राप्त होईल का? नो मॅन्स लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, मात्र सेफ झोनमध्ये प्रशांतच्या बॅटमधून 2 धावा येत आहेत आणि संघाला घेऊन जातोय जयनगर हिरोज. या संघाला 26 धावा 2.5 चेंडूच्या समाप्तीनंतर. आमचे लाडके मायबाप प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला वळालेत, त्यांचं मनपूर्वक या क्रीडानगरीमध्ये सहर्ष स्वागत. ऑफ साईडला स्टेप आउट होऊन खेळला गेलाय, मात्र ड्राईव्ह केला जातोय इंटू द गॅपमध्ये. चेंडू मात्र यावेळेला निघून येईल. तत्पूर्वी रोहित त्या ठिकाणी मात्र फेकी करतोय. 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत. दुहेरीच्या माध्यमातून धावसंख्या 3 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय. 9.33च्या सरासरीने आतापर्यंत 28. 13 चेंडूमध्ये 24 धावा प्रशांत पांडेच्या बॅटमधून, 5 चेंडूमध्ये 3 धावा दीपेशच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत आणि 3 षटकांच्या अखेरीस जयनगर हिरोज या संघाची स्थिती 28 धावा. पाणी मैदानाच्या आतमध्ये जाईल. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा जयनगर प्रीमियर लीग 2021. मॅन ऑफ द मॅचची एक कॅप पेंडिंग राहिली होती, तर मी संतोषजी गीते, महाराष्ट्र पोलीस आणि एक चांगले खेळाडू यांना मी विनंती करेन की सर आपण व्यासपीठावर या. तीन षटकं, 13 चेंडूमध्ये 24 धावा, 5 चेंडूमध्ये 3 धावा. प्रशांतचा बोलबाला राहिलाय. खेळपट्टी जणू काही त्याच्या प्रेमात पडलेली आहे. ही खेळपट्टी खूप छान पद्धतीने बनवली गेली आणि या खेळपट्टीचं मात्र आपण पाहतोय, वर्णन केलं तर गोलंदाजाला पोषकदायक आणि फलंदाजाला पोषकदायक अशी खेळपट्टी बनवली गेली. राहुलजी घरत नेहमीच या मैदानासाठी झगडले, लढा दिला आणि त्यांना युवा मात्र ग्रुपने खूप चांगल्या प्रकारची साथ दिली आणि ते नेहमीच म्हणतात की मी मात्र कोणामुळे आहे, तर या सर्व मुलांच्यामुळे आहे. कारण मॅन पॉवर ही मात्र त्यांची ताकद बनले, ती मात्र युवा ग्रुप. आणि खरोखरच राहुलजी घरत साहेब यांना मानाचा मुजरा असेल. खरोखरच खूप एक चांगलं व्यक्तिमत्व. क्रिकेटच्या व्यतिरिक्त काय तर गोरगरिबांचे कैवारी. खरोखरच खूप चांगल्या प्रकारचं आयोजन नियोजन. कारण त्यांच्या डिक्शनरीमध्ये आतापर्यंत मी तरी पाहिलेलं नाही आहे की फायदा हा शब्दच नाही आहे. धावांची गती जर आपण पाहिली तर 28-28. 3 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय. 28 धावा फलकावर. एका साईडला जयनगर वॉरियर्स हा संघ आपण पाहतोय. हा चेंडू जर आपण पाहिला तर धनंजय जाधव वळतायत, वाईटचा इशारा करतायत. धावसंख्येत भर होते आणि संघ जाऊन पोहोचते फलकावर. एकंदरीत पाहायला मिळतोय 29 या धावसंख्येवर. 29 पहिला चेंडू एक्स्ट्रा स्वरूपात. क्षेत्ररक्षणाकडे नजर टाकली तर एक क्षेत्ररक्षक गली रिजन, स्लिप पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर नाही आहे. लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड ऑन, डीप मिड विकेट. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न होता. स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून आपण पाहतोय लॉंग ऑनला सुंदर जजमेंटने झेल टिपला गेला आणि फलंदाज दीपेश या वेळेला बॅक टू द डगआउट.
गुड कॅच ऑफ क्वालिटी अनिकेत मात्र यावेळेला कोणतीही चूक करत नाहीये फलंदाज बाद. शिवम याने मात्र सुरेख पद्धतीने जजमेंटने झेल टिपला गेला. फलंदाज बाद होताना आपण पाहतोय. संतोष जी गीते या ठिकाणी उपस्थित झालेत त्यांना आपण कॅप देऊन सन्मानित करणार आहोत. तर गेल्या मॅचमध्ये पहिल्या मॅचमध्ये जबरदस्त अप्रतिम कामगिरी केली होती. यावेळेला प्रशांतच्या बॅटमधून इनटू द गॅपमध्ये हा चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय फार वेगाने. फ्लॅट 6. गुड शॉट बाय प्रशांत पांडे. मॅग्निफिसंट टायमिंग. सोन्याचा उंगवला चैता पाकाचे महिन्यात 35 रन्स. 15वा षटकार या स्पर्धेतला मात्र यावेळेला प्रशांतच्या बॅटमधून येतोय. ऑन साईडला बॅकलिपचा उपयोग जरूर केला गेला होता परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकदा वर्जित केली जाते आणि धावांची गती जर आपण पाहिली तर 36 धावा 36 रन. तर संतोष ज्यांना आपण कॅप इथे वितरित करणार आहोत धुमालनगर येथील एक इंडस्ट्रियलिस्ट सन्माननीय जमीर इथे उपस्थित आहेत. जमीर यांच्या शुभ हस्ते आपण ही कॅप इथे वितरित करतोय. धुमालनगर इथे इंडस्ट्रियलिस्ट आहेत. जमीर यांच्याकडनं ही कॅप इथे वितरित केली जाते. शुभ सन्मान त्यांचा ही कॅप देऊन इथे केला जातोय. जबरदस्त आक्रमकता. अजिंक्य मात्र एक चेंडूमध्ये चौकार. खरपूस समाचार घेतला. फुलटॉस चेंडू होता आणि सरळ चेंडूला मात्र एक्स्ट्रा कव्हर टी बॅकवर्ड पॉइंटच्या अगदी मधोमध चौकार या ठिकाणी पाहायला मिळतोय. 40 धावा ॲक्युरेट फलकावर पाहायला मिळतात. यानंतर होणारा सामना जो आपल्याला पाहायला मिळेल दोन संघांमध्ये जयनगर फायटर्स अँड जयनगर चॅलेंजर्स. चला पहिला कॉल असेल तुम्हाला. धावसंख्या 40. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 31 धावांची झंझावती खेळी करतोय प्रशांत पांडे. अप्रतिम गुड डिलेव्हरी. कदाचित बॅटची एज आणि या वेळेला क्लीन बोल्डच्या माध्यमातून प्लेड ऑन. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. गुड डिलेव्हरी. तुझी मानाची पालखी निघाली कारल्याला आई माऊली तुझी मानाची पालखी निघाली कारल्याला. आई माऊली तुझी मानाची पालखी निघाली कारल्याला. आई माऊली तुझी मानाची पालखी निघाली कारल्याला. थँक्यू डीजे. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर एकंदरीत पाहायला मिळते ती एकंदरीत 40 धावा 40 रन्स ऑन द बोर्ड लागल्या आहेत. नवीन फलंदाज यावेळेला आपण पाहू शकतायत अरविंद या ठिकाणी आपण पाहू शकतायत. धावसंख्या फलकावर 3.5 चेंडूचा खेळ झालाय. जयनगर हिरोज हा संघ 40 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत 3 षटकार आणि 2 चौकार पाहायला मिळतात. फर्स्ट इनिंगचा विचार करता यावेळेला पॅडवर चेंडू होता. पंचांकडे दाद मागितली होती. यावेळेला मात्र डेंजर झोनकडे होते ते प्रशांत पांडे. एक धाव निश्चित स्वरूपात मात्र लेग बाईज आहे का मात्र धनंजय जाधव त्या ठिकाणी आम्हाला दर्शवता येईल परंतु बॅटने कदाचित यावेळेला खेळला गेला होता आणि त्याचंच कारण या ठिकाणी पंचांनी दाद फिटवून लावली. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर 41 धावा 4 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय. 10.25च्या सरासरीने 41 धावा. प्रशांत पांडेचा विचार करता इंडिव्हिज्युअल 15 चेंडूमध्ये 31 धावांचं योगदान देतोय. सुपर बॅटिंग. अजिंक्य 2 चेंडू 4 धावा. दीपेशने मात्र आज नाराज केलं. 6 चेंडू 3 धावा. अरविंद दळवी नॉट आउट 1 चेंडू 1 धाव. गोलंदाजीचा विचार करता ब्रिजेशने मात्र जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत हाताळली गेली. 2 गडी बाद केले ते ब्रिजेशने 13च्या इकॉनॉमीने मात्र आतापर्यंत 13 धावा 1 षटकांच्या समाप्तीनंतर. 4 षटकं ॲक्युरेट फेकून झाले. 4 षटकांमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते 41. जयनगर हिरोज या संघाची स्थिती मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळते. प्रशांतची बॅट तळपले गेले मैदानाच्या आतमध्ये आणि प्रशांत पांडे नावाचं वादळ घोंगावलंय हे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. अजून 12 चेंडू आहेत आणि 12 चेंडूमध्ये काय स्ट्रॅटेजी असेल काय गेम प्लॅनिंग असेल याकडे सर्वांचं लक्ष वेधित झालंय दोन्हीही डगआउटमधून. एका साईडला जयनगर वॉरियर्स तर एका साईडला जयनगर हिरोज. गोलंदाज शिवम. पहिला चेंडू यावेळेला बॅक टू द बॉलर खेळला गेलाय. एकदा वर्जित केली जाते. शिवम जीवाची आकांक्षा करतोय मैदानाच्या आतमध्ये. तत्पूर्वी 1 धाव वर्जित केली जाते.
कारण क्रिकेटच्या मैदानात तुम्हाला नेहमीच 100% द्यावे लागतात. म्हणतात ना, आयुष्यात क्षेत्र कोणतंही असो, कष्टाला पर्याय नाही आहे. आणि कष्ट जर तुमचे प्रामाणिक असतील ना, तर यशालाही पर्याय नाही आहे. तुम्हाला कष्ट घ्यावेच लागतील मैदानाच्या आतमध्ये. 5 आतापर्यंत 4.1 चेंडूचा खेळ झालाय, 42 धावा. हा चेंडू जर आपण पाहिला तर पंचांनी ओळखलंय आणि ऑब्झर्व करून मात्र या ठिकाणी लेट टू लेट बट ॲप टू डेट डिसिजन मिस्टर धीरज झा यांच्याकडून पाहायला मिळतं. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर विजय कांबळे आमचे गोल्डन मॅजिक फिंगर या ठिकाणी दर्शवत आहेत 43 रन्स, 43 धावा. जयनगर प्रीमियर लीगचा हा एक थरार आपल्याला पाहायला मिळतो. क्रिकेटचा महासंग्राम आणि घमासान युद्ध हे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. थोड्या वेळापूर्वी आपण पाहिलं व्यासपीठावर 4 चांद लागले जात आहेत. आदरणीय नायडू सर या स्पर्धेला आवर्जून उपस्थित राहिलेत आणि त्यांचं पुन्हा एकदा आम्ही राहुलजी गरज साहेब यांच्या वतीने हार्दिक स्वागत करीत आहोत. आगतम स्वागतम सुस्वागतम. ऑन साईडला फटका चांगला आहे, मात्र फ्लिकचा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला होता, मिस टायमिंग झालाय. एकदम निश्चित स्वरूपात स्क्युअर लेगला वळतोय चेंडू. तत्पूर्वी धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते तर एकंदरीत 44. धावांची गती जर आपण पाहिली तर 44 रन. पुन्हा एकदा गोलंदाज अप्रतिम शॉटम्पूल खेळण्याचा प्रयत्न, बॅटला ब्रश करून चेंडू निघून जातोय. टेकन. फलंदाज बाद होताना आपण पाहू शकतायत. बॅक टू द डग आउट. गुड डिलिव्हरी. फलंदाज बाद. तर थँक्यू डीजे. आपल्या मुख्य मंचावर आपल्या मान्यवर पाहुणे उपस्थित आहेत आणि अतिथींना सन्मानित करणं हे आपलं आद्य कर्तव्य. सन्माननीय बहुजन विकास आघाडी नालासोपारा अध्यक्ष नायडू सर इथे उपस्थित आहेत, ज्यांचा शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतो. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक राहुलजी घरत यांना विनंती करेन की आपण त्यांचा शुभ सन्मान या मुख्य मंचावरनं करावा. एकदा जोरदार टाळ्या. मायेचं वस्त्र शाल आपण त्यांना वितरित करतोय. नालासोपारा बहुजन विकास आघाडी अध्यक्ष नायडू सर ज्यांचा इथे शुभ सन्मान, मायेचं वस्त्र शाल आणि या स्पर्धेची एक आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचा इथे सन्मान होतोय. त्यानंतर आपल्या मुख्य मंचावर इथे त्रिवेदी साहेब उपस्थित आहेत, ज्यांचा शुभ सन्मान आपण त्रिवेदी साहेब यांचा इथे सन्मान करणार आहोत. त्यांचा शुभ सन्मान इथे मुख्य मंचावरनं करण्याची मी विनंती करतो. राहुलजी घरत आणि विशाल यांना विनंती करतो की आपण त्यांचा शुभ सन्मान या मुख्य मंचावरनं करावा. मायेचं वस्त्र शाल आणि एक या स्पर्धेचं प्रतीक, एक स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह आपण त्यांना वितरित करावं. तदनंतर इथे जमीरबाई उपस्थित आहेत, ज्यांचा शुभ सन्मान आपण या मुख्य मंचावरनं करतो. मी पुनश्च एकदा या स्पर्धेचे जे प्रमुख आयोजक आहेत राहुलजी घरत आणि विशाल यांना विनंती करतो की आपण त्यांचा शुभ सन्मान करावा, त्यांचा सत्कार आपण या मुख्य मंचावरनं करावा. ओव्हर टू प्रमोद शेटके. हॅलो हॅलो. थँक्यू व्हेरी मच अक्षय. यावेळेला मात्र फलंदाज बाद होताना आपण पाहू शकतायत मिस्टर प्रशांत या ठिकाणी बॅक टू द डगआउटमध्ये येत असताना आपण पाहू शकतायत. स्थिती अशी आहे, फलकावर 47 धावा, 4 गडी बाद, 5 षटकं या ठिकाणी कंप्लीट झालेले आहेत. आणि जयनगर हिरोज हा संघ जर आपण पाहिला तर 47 वर जाऊन पोहोचला गेलाय 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. खूप सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 संघांमध्ये एक कडवी लढत, कडवा संघर्ष. एका साईडला जयनगर हिरोज संघ आपल्याला पाहायला मिळतोय तर एका साईडला जयनगर वॉरियर्स. या 2 संघांमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळतोय. शेवटचं आणि अंतिम षटक पाहायला मिळेल. ग्रामीण भाषेत म्हणायचं झालं तर हाणामारीचं षटक. कारण या षटकामध्ये खूप मोठं एक्सपेक्टेशन असतं, अपेक्षा खूप असतात डगआउटमधून की या षटकामध्ये 6 चेंडूंमध्ये 1 ते 2 मोठे फटके आले तर 100% एक फायटिंग टोटलकडे आपण वाटचाल करू आणि प्रतिस्पर्धी संघावर दबाव आणू. परंतु त्यासाठी तुमचा आत्मविश्वास खूप महत्त्वाची भूमिका असेल.
मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे सामना. आपण पाहतो ज्या संघाने जयनगर वॉरियर्स संघाने प्रथमतः नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा धाडस निर्णय घेतला. आतापर्यंत गोलंदाजीला खरे उतरलेत ते गोलंदाज 5 षटकं 47 धावा 4 गडी बाद. प्रशांतच्या व्यतिरिक्त कोणी मात्र यावेळेला अफलातून फलंदाजी पाहायला मिळाली नाही. ऑफ साईडला फटका चांगला आहे मात्र चेंडू निघून जाईल लॉंग ऑफला. तत्पूर्वी 1 बाउन्सने चेंडूला कलेक्ट करतायत. एक धाव काही रोखूच शकणार नाही आहेत. एकेरीच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचते 48 रन 48 या धावसंख्येवर. आता मात्र या वेळेला तुमची विल पॉवर दाखवावी लागेल. म्हणतात ना कठीण परिस्थितीमध्ये संघर्ष केल्यानंतर जी बहुमूल्य संपत्ती विकसित होते ज्याचं नाव आहे आत्मबल, विल पॉवर दाखवावी लागेल. ऑन साईडला विल पॉवर दाखवतायत. सरळ बॅटने खेळला गेलाय. मनगडच्या सहाय्याने चेंडूला वळवलं गेलंय स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून. स्टँड अँड डिलिव्हर शॉट मॅग्निफिसंट टायमिंग 6 धावा JPL सिक्सर. गुड शॉट. थँक्यू. ओरपीच चेंडू होता परंतु बॅटचं एलिव्हेशन लाजवाब पाहायला मिळालं. टी फॉर टेम्परामेंट, टी फॉर टायमिंग, टी फॉर टेक्निक अँड टी फॉर टॅलेंट. अप्रतिम फटका. आणि या वेळेला मात्र या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाजाने पुन्हा एकदा कमबॅक केलंय. अनिकेत या गोलंदाजाने क्लीन बोल्ड, फलंदाज बाद. चला यानंतर होणारा सामना राहुल DJ मी 1 मिनिट थांबवतोय तुम्हाला. जयनगर फायटर्स आणि जयनगर चॅलेंजर्स. चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आमच्या टॉस बॉक्समध्ये हजर राहायचं आहे. 5.3 चेंडूचा खेळ झालाय. 54 धावा 5 गडी बाद. षटकार आल्यानंतर अनिकेतने जिद्दीने गोलंदाजी केले. कोणत्याही प्रकारचं कॉन्फिडन्स लेवल डळमळीत न होताना सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिकरण पाहायला मिळालं. याला म्हणतात चेंज इज ओनली थिंग दॅट गिव्ह यू अन अपॉर्च्युनिटी. बदल ही अशी गोष्ट आहे जी तुम्हाला क्रिकेटच्या इतिहासामध्ये संधी देत असते आणि त्या संधीचं सोनं करणं हे आपल्या हातामध्ये असतं आणि तेच केलं या वेळेला गोलंदाज अनिकेतने. अप्रतिम गुड डिलिव्हरी. तर षटक क्रमांक शेवटचा आणि अंतिम षटक आहे. शेवटचे 3 चेंडू अप्रतिम. गुड लेंथ लाईन. क्या बात आहे अनिकेत. सुपर लेंथ लाईन. ऍब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक बॉलिंग. मॅग्निफिसंट डिलिव्हरी. फलंदाज बाद. थँक्यू DJ. आपल्या मुख्य मंचावर आपल्या मान्यवर पाहुणे इथे उपस्थित आहेत. नायडू सर. सर राहुलजी घरत आणि त्यांची एंटायर टीम ज्या पद्धतीनं ही स्पर्धा रंगवती आहे, कारण मागच्या कित्येक वर्षापासून राहुलजी घरत साहेब ज्या पद्धतीनं इथल्या युवांना पुढे घेऊन जात आहेत, इथल्या युवांना प्रोत्साहन देत आहेत, तुम्हाला या मैदानात आल्यानंतर आणि या स्पर्धेबद्दल तुम्ही आपलं मनोगत व्यक्त करा. नमस्कार. मला वाटते वसई ये एरियामध्ये इतकी चांगलं ग्राउंड आणि इथे चांगले खेळणारं आहेत मला आज माहिती पडलं. आणि द एन्व्हायरमेंट एकदम खूप आणि छान. मॅनेजमेंट एक्सलंट. आणि मी नेहमी दरवर्षी आता येणारे ते तरुण ठेवले. धन्यवाद. आपलं प्रेम असंच आमच्यावर राहू दे हीच आपल्याला विनंती असेल. ओव्हर टू प्रमोद. 4 चेंडू आतापर्यंत हाताळलेत. अनिकेत इज ऑन हॅट्रिकवर पोहोचला गेला आणि पहिला विकेट हॅट्रिकचा बहुमान मिळवेल का पाहायचा आहे. ऑफ साईडला सुंदर फटका पाहायला मिळाला. मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट केला गेला होता. लॉंग ऑफला मात्र क्षेत्ररक्षक पुढे येतोय. तत्पूर्वी 2 धावा अर्जित केल्या जात आहेत. क्रिकेटमधील थोडंफार कुठेतरी शेवटच्या षटकांमध्ये बेसिक विसरले होते, कारण जेव्हा मोठे फटके येत नाहीत, विकेट जेव्हा मात्र जातात त्यावेळेला तुमचं लाईफ लाईन जी क्रिकेटमधली आपल्याला पाहायला मिळते एक एक धाव ती मात्र यावेळेला मेंटेन केली नाही. अप्रतिम. ऑफ साईडला खोलवर चेंडू होता. ड्राईव्ह केला जातोय. एकदा वर्जित केली जाते. फेकी होते. ओव्हर थ्रोच्या स्वरूपात मात्र यावेळेला एक्स्ट्रा धावा मिळतील. 2 धावा येतात. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न हा ना करता करता यावेळेला हे काय घडलं जातं. पहा चेंडू 38 सर्कलमध्ये आहे, परंतु इथे पाहता पाहता मात्र यावेळेला मोठा फटका मारण्याची गरज नाहीये. हे दर्शवून दिलंय. फक्त डिफेन्स दाखवला आणि 4 धावा तब्बल या ठिकाणी पाहायला मिळतात. गुड रनिंग विकेट. या चौकार आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी पाहायला मिळते 60 रन्स. 6 षटकांचा अगदी योग्यरीतीने खेळ.
शांतबा की चलने की आवाज सुनी तुम लोगों ने? शांतबा ऐसी बात है जिसके आते ही दिल की धड़कनें तेज हो जाती है, हवा रुक रुक के चलने लगती है, मौसम बदल जाता है और उसकी पायल तो ऐसी बजती है कि जैसे चम 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 चम। It's HK Style. आदरणीय सन्माननीय एक चांगलं व्यक्तिमत्व, चांगलं कर्तृत्व आणि चांगलं नेतृत्व नायडू सर या अक्षरशः मात्र या जयनगर प्रीमियर लीगच्या या स्पर्धेच्या प्रेमात पडलेले आहेत असं म्हणायला हरकत नाही आहे. राहुल जिगरत यांचं खूप सुंदर आयोजन आणि त्यांचं जवळचं नातं या ठिकाणी पाहायला मिळतं. कारण फक्त नाव मोठं असून चालत नाही, तर कामसुद्धा खूप मोठं असावं लागतं आणि सामाजिक बांधिलकी ही राहुलजी गरजसाहेब यांच्या नसानसामध्ये आहे, रक्तामध्ये आहे. मी म्हटलं होतं की डिक्शनरीमध्ये फायदा हा शब्द त्यांच्या नाही आहे, हेड्स. यावेळेला विशाल विरारकर यांच्या मुखातून आलं होतं हेड्स, परंतु यावेळेला टेल येतोय. धन्यवाद नायडू सर. आपण मुख्य मंचावर जाऊन या मॅचचा आनंद घ्यावा. राहुलजी गरजसाहेब यांना सुद्धा विनंती करेन आणि त्यांचे सहकारी यांना सुद्धा विनंती करेन. विशाल एका साईडला आणि एका साईडला शशिकांतजी नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. काय डिसिजन असेल? सामना पहिला आपण खूप चांगल्या प्रकारचा खेळला, विजयी संपादन केलं. खेळ तो वाचेल या तंत्रावर आजकालचं क्रिकेट पाहायला मिळतं. काय एक्झॅक्टली डिसिजन काय असेल आपला? माझी फिल्डिंगचा असेल. फिल्डिंग असेल, प्रतिस्पर्धी संघ मजबूत संघ आहे. 6 षटकांमध्ये काय कॅल्क्युलेशन असेल की माइंडमध्ये फिट असेल की प्रतिस्पर्धी संघाला आपण या धावांपर्यंत रोखलं तर एक चांगली रणनीती आखली जाईल? 50च्या धावावर रोखण्याचं आमचं आव्हान आहे तेवढं. नक्कीच. 365 दिवसांमधून एक दिवस तुम्ही जयनगर प्रीमियर लीगला देतायत, तर सर्व कुटुंब, सर्व तुमचा मित्रपरिवार या मॅचची आतुरतेने वाट पाहत असतो. कसं वाटतं एकंदरीत? फील कसं करतात? आनंद कसा साजरा करतात? तो आनंद असा वेगळाच आहे की मनाभावातून कसं खेळायचं आणि ती अपेक्षाच वेगळी असते. नक्कीच. राहुलजी गरत आणि त्यांच्या संपूर्ण टीमने जे ऑर्गनायझेशन केलेलं आहे या व्यक्तीबद्दल काय म्हणतील? एक दानशूर व्यक्तिमत्व, सामाजिक बांधिलकी, गोरगरिबांचे कैवारी, ऑल इज वेल असं पाहायला मिळतं. आपल्या मुखातून कसं शब्द स्तुतीसुमने उधळतील? त्यांचे बोलण्याच्या मागे शब्दच नाही आहेत. ते कुठचंही संकट असेल त्याला तरुण आमची साथ असते त्यांना. ते आमच्यासाठी कधीही धावून येतात. एवढे 2 शब्द त्यांच्या. क्या बात आहे. शशिकांतजी जोरदार टाळ्या द्या व्यासपीठावर. राहुलजी गरजसाहेब यांचं खूप चांगलं व्यक्तिमत्व पाहायला मिळतं. आम्ही वळतो विशाल विरारकर यांच्याकडे. विशालजी, जर टॉस जिंकला असता तर काय डिसिजन घेतलं असतं आपण? आमची पण फिल्डिंगच असते जर टॉस जिंकलो असतो तर, पण हार्ड लक. आता बॅटिंग आलेली आहे. मनाच्या विरोधात तुम्हाला जवळजवळ 36 चेंडू खेळायचे आहेत. 36 चेंडूमध्ये काय टोटल असेल की प्रतिस्पर्धी संघावर एवढा डोंगर आपण उभारण्याचा प्रयत्न करते? आता मागच्या मॅचमध्ये बघितलं असेल 5 षटकांमध्ये आम्ही किती मारले ते, तर तसंच आमचं टार्गेट एक 90पर्यंतचा असेल आणि आम्ही करू शकतो तेवढं. नक्कीच. चला 2 फलंदाज जरा घाई करा. प्लेइंग 11मध्ये काही चेंजेस केलेले आहेत आता? हां, मग आमचे आता 3 चेंजेस आहेत. फिल्डिंगला बघता आणि बॉलिंगला बघता आम्ही 3 चेंजेस केलेले आहेत. नक्कीच. जयनगर प्रीमियर लीगचा हिस्सा आहात आणि तुमच्यामुळे मात्र या ठिकाणी आपण पाहतोय, सकाळी आपण पाहिलं की सर्व मंडळींना घेऊन तुम्ही येत आहेत आणि राहुल जी घरत यांच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली ही स्पर्धा आहे. पुढच्या वर्षात काय अजून चेंजेस करण्याचा प्रयत्न असेल आपला? असं तर आमचं मार्गदर्शनच दादा आहे आणि नेहमी तो नवीन आम्हाला प्रयोग सांगत असतो आणि ते नेहमी प्रयोग सफल होत आहेत आमचे. आणि तसंच जयनगर प्रीमियर लीगचं पण आता खूप नाव झालेलं आहे. दुसराच वर्ष आहे पण चांगलं नाव त्यांच्यामुळे झालेलं आहे. तर अशाच काहीतरी नवीन प्रयोग पुढच्या वर्षी ते करायला सांगतील. आणि यावर्षी प्रयोग म्हणून म्हणजे महिला क्रिकेटची मॅचसुद्धा होणार आहे. तर तो या वर्षीचा एक प्रयोग असेल. पुढच्या वर्षीचा जसं दादा सांगतील तसं होईल. नक्कीच. थँक्यू व्हेरी मच. दोन्ही संघांसाठी ऑल दी बेस्ट असेल. तर नाणेफेकीचा कौल जिंकला. एका साईडला आपण पाहिलं जयनगर फायटर्स ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बोल फास्ट. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स नाव मिस्टर संतोष चव्हाण. यावेळेस पहिल्याच चेंडूवरती मोठा प्रहार पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सीमा पार, चौकार. 4 धावांनी खातं खोललं जाते. अतिशय सुरेखरित्या फलंदाजी पाहायला मिळते. आगाज अच्छा है लेकिन अंजाम कैसा होगा, ऐसा देखने लायक दिलचस्प बात होगी. अरविंद दळे यांचा पुढील चेंडू पुढचा चेंडू अप्रतिम सुरेखरित्या गॅपमध्ये ढकललं जातंय, परंतु 1 धाव सहजरित्या धावपलवरती अर्जित केली जाईल. 1 धावेच्या व्यतिरिक्त दुसरं काय मिळणार नाहीये. वैयक्तिक पहिले षटक आणि संघासाठी देखील पहिले षटक घेऊन आलेत अरविंद दळवी.
यावेळेस अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. पाठीमागे क्षेत्ररक्षक तैनात आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. एक धाव सहजरित्या अर्जित केली जाते. दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला परंतु 2 धावा सहजरित्या धाव फलकावरती अर्जित केल्या गेल्या. पहिल्या षटकाचा विचार केला तर अप्रतिम सुरेख फलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती एकेरी धाव आणि तिसऱ्या चेंडूवरती देखील दुहेरी धाव. यावेळेस चेंडूला हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न केला जातो आणि एक धाव सहजरित्या धाव फलकावरती अर्जित केली जाईल. धाव फलक वाढते, जाऊन पोहोचते ते 8च्या आकड्यावरती. 4 चेंडूंचा खेळ पूर्ण झाला. पहिल्या षटकातील येणारा 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. अरविंद दळवी जे की पॉवर प्लेचं षटक हाताळत येत आहेत. अप्रतिम सुरेखरित्या त्यांच्या माध्यमातून गोलंदाजी पाहायला मिळते. 5वा चेंडू प्रगतीपथावरती, चेंडूला पाठवलंय सीमारेषा पार, षटकार, 6 धावा. यस डीजे. थँक्यू डीजे. अनिकेत त्यांच्या बॅट मधून निघालेला एक दणदणीत षटकार पाहायला मिळतोय. या षटकाचा अंतिम चेंडू असेल. पुन्हा एकदा चेंडूला भिरकावलंय. क्षेत्ररक्षक पाठीमागे तैनात आहे. सहज सोपा झेल सुटला जातोय. झेल सुटला देखील आणि षटकारही देखील आलाय. याच डीजे. आयलो भंडारा उदलाला माझे आईचे पालखीला. थँक्यू डीजे. दीपेश यांच्या माध्यमातून एक झेल सुटला गेला. किसी बल्लेबाज का कैच छोड़ना यानी कि क्रिसमस पर दरवाजे पर आया हुआ गिफ्ट वापस देना. अतिशय खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झाला. धावा पाहायला मिळतात आपल्याला 20 बिनगडी बाद. यावेळी चेंडूला सन्मान देण्याचा प्रयत्न केला जातो. पंचांकडे अपील मागितली जाते. बोट हवेच्या दिशेने अप्रतिम सुरेख चेंडून विकेट पतन पाहायला मिळते. यस डीजे. नहीं, ये दुनिया है. बुलाती है थँक्यू डीजे. सन्माननीय आदरणीय अशफाक खान यांचं आगमन झालं. अशफाक भाई यांचं हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम. सन्माननीय मोरेश्वर पाटील साहेब सुद्धा या मुख्य मंचावर उपस्थित आहेत. आपलंही हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम. अतिशय सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते अजिंक्य यांच्या माध्यमातून. पहिल्या 2 चेंडूंवरती आपल्या संघाला 2 सफलता मिळून दिल्यात. अप्रतिम सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते अजिंक्य यांच्या माध्यमातून. यस डीजे. वो बुलाती है मगर जाने का नहीं. वो बुलाती है मगर जाने का नहीं. वो बुलाती है. थँक्यू डीजे. अरविंद यांची अप्रतिम सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या 2 चेंडूवरती 2 सफलता. अजिंक्य हॅट्रिक. यावेळी चेंडूला सन्मान दिला जातोय. पूर्णतः 1 धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. जर फेकी केली असती किंवा डायरेक्ट हिट लागला असतं तर विकेट देखील मिळाली असती. पण क्रिकेटमध्ये जर तरला थारा नाहीये.
एक धावेने धावफलक वाढते, जाऊन पोचते ते 21च्या आकड्यावरती. दुसरं षटक प्रगतीपथावरती पाहायला मिळतं. 3 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय. 21 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. यावेळेस पंच आमच्या दिशेने वळतील आणि नक्कीच वळतायत. वाईटचा इशारा होता. अवंतर धावसंख्येमध्ये एकनी धाव फलक वाढेल, जाऊन पोचेल ते 22च्या आकड्यावरती. अजिंक्यच्या षटकाचा विचार केला तर 3 चेंडू हाताळत 2 धावा खर्च केल्या, 2 विकेट्स प्राप्त केल्यात. यावेळेस अप्रतिम फटका, चेंडूला कट केलं जात आहे. चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये, डिक्लेरेशन झोन मध्ये 2 धावांकरता. 2 धावफलक वाढेल, जाऊन पोहोचेल ते 24च्या आकड्यावरती. अनिकेत यांना आता सर्व कामगिरी पार पाडावी लागेल, जे की ओपनरच्या स्वरूपामध्ये मैदानामध्ये उतरले होते आणि आपलं कार्य सुरेखरित्या पार पाडत आहेत. यावेळेस चेंडूला पूल करण्याचा प्रयत्न केला जातो. क्षेत्ररक्षक पाठीमागे तैनात आहे. सुरेख फेकी पाहायला मिळते, पण फलंदाज सुखरूप आपल्या क्रीजमध्ये पोहोचला गेला. 1 धाव धावफलकावरती अर्जित केली. धावफलक जाऊन पोहोचलं ते 25च्या आकड्यावरती. दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे. वन्स अगेन चेंडूला भिरकावून देण्याचा प्रयत्न केला जातो. स्लोवर चेंडूचा मारा आपल्याला गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळाला. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावा धावफलकावरती पाहायला मिळतात 25. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. जाऊया आपण डीजे कडे पुन्हा एक द्या. यस डीजे. येणाऱ्या 24 चेंडूंचा खेळ बाकी आहे. विजयाकरता 36 धावांची आवश्यकता. अक्षय इथे उपस्थित होत आहेत. आपलं हार्दिक स्वागत. त्यांच्यासोबत जाकीर हे सुद्धा इथे येत आहेत, जे आयकॉन खेळाडू आहेत WPL मध्ये. अक्षय यांच्या माध्यमातून आपल्याला या मैदानावर उद्यापासून एक हॉटेल इथे असेल, जे खेळाडू प्रेक्षक त्यांची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून केली जाईल. वैयक्तिक पहिला आणि संघाकरता 3रं षटक घेऊन आले ते म्हणजे प्रल्हाद. 2 षटकांचा विचार केला तर 25 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या षटकाचा विचार केला तर अतिशय ताबडतोड फलंदाजी पाहायला मिळाली. 20 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. दुसऱ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्यात अजिंक्य यांनी आणि 2 विकेट्स देखील आपल्या नावावरती अर्जित करून घेतल्यात. प्रल्हाद आपलं वैयक्तिक पहिलं षटक आणि संघाकरता 3रं षटक घेऊन आलाय. यावेळेस अप्रतिम फटका, नोचा इशारा देतोय धीरज जायंच्या माध्यमातून. ऑफ साइडला 4 आणि ऑन साइडला 6 क्षेत्ररक्षक असे पाहायला मिळाले. त्याच्या माध्यमातून नोचा इशारा धीरज जाय यांच्या माध्यमातून. सर डिक्लेरेशन झोन पंच. हॅलो. No 3-6 क्षेत्ररक्षण आहेत आणि क्षेत्ररक्षणाचा हा नो आहे. ऑन साइडला 3 आहेत आणि उजव्या स्टेजच्या बाहेर 6. अठ्ठावीस धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. धीरज यांची दर्शवलंय फ्री हिट. फ्री हिट असेल पुढील चेंडू. यावेळेस चेंडूला भिरकावलंय. अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. पंच नक्कीच आमच्या दिशेने वळतील. 1 बाउन्स इनटू द स्टँड्स 4 रन्स. यस डीजे. धड़काए और सीटी बजाए, दिल धड़काए सीटी बजाए. 32 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. अनिकेत आपल्या संघाकरता अतिशय सुरेख फलंदाजी करतायत. चेंडूला सन्मान दिला जातोय. एकेरी धाव घेऊन नॉन स्ट्राईक एंड कडे गेले ते अनिकेत. स्ट्राईक एंड वरती आणले शुभम पांडा यांना. बघा शुभम पांडा आता कशा अंदाजाने फलंदाजी करते आपल्या संघाकरता. संशुभ लोणचे सन्माननीय सनी आणि शुभम इथे उपस्थित होत आहेत. या दोन्ही मान्यवरांचं हार्दिक स्वागत.
उद्या जे वालीव प्रीमियर लीग जी सुरू होणार आहे आणि वालीव प्रीमियर लीगमध्ये संशुभ लोन यांच्या माध्यमातून एक गिफ्ट हॅम्पर आहे जे मॅन ऑफ द मॅच करता दिलं जाणार आहे. प्रत्येक मॅन ऑफ द मॅचमध्ये एक गिफ्ट हॅम्पर त्यांच्या वतीने इथे उपलब्ध करून दिलं गेलं आहे. धन्यवाद. यावेळेस पुन्हा एकदा चेंडूला सन्मान दिला जातोय. सिंगल डबलला आता प्राधान्य देण्यात आलेलं आहे. एकेरी धावफलकावरती अर्जित केली जाईल. एकने धावफलक वाढेल जाऊन पोहोचेल ते 35च्या आकड्यावरती. 4 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय. येणाऱ्या 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. या षटकातील प्रल्हाद आपल्या संघासाठी गोलंदाजीचे कार्य पार पाडत आहेत. पुन्हा एकदा चेंडूला कट केलं जातोय. एकेरी धाव सहजरित्या धावफलकावरती अर्जित केली जाईल. दोन्ही धाव घेण्याचा कुठला इंटरेस्ट दिसत नाहीये अनिकेत यांच्या माध्यमातून. एकच धावफलकावरती अर्जित केले जाईल. धावफलक जाऊन पोहोचले ते 36च्या आकड्यावरती. तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. अतिशय सुरेख फलंदाजी पाहायला मिळाली अनिकेत यांच्या माध्यमातून. पण या षटकामध्ये एकदम शांततेवाली फलंदाजी पाहायला मिळते. बघूया अंतिम चेंडूला काय करण्याचा प्रयत्न केला जातोय. अतिशय सुरेखरित्या चेंडू हाताळला जातोय. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 36. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आपण जाऊयात डीजे कडे. एक संधी देऊया त्यांना देखील. यस डीजे. गोलंदाजी मार्क वरती सुजित. 4थं षटक घेऊन आले तर सुजित. यावेळेस पहिला चेंडू फाईन लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतो. चेंडू जातो डिक्लेरेशन झोन मध्ये. 2 धावांकरता. 2 धाव फलक वाढेल जाऊन पोहोचेल ते 38च्या आकड्यावरती. आता आपल्याला विस्फोटक फलंदाजी करावी लागेल. यावेळेस चेंडूला उडवलंय. बघूया कनेक्शन कसं आहे. प्रॉपर कनेक्शन पाहायला मिळतंय. विदाउट तिकीट हवाई यात्रा. षटकार 6 धावा. यस डीजे. गोलंदाजाच्या नावामध्ये सुजित आहे अर्थातच जीत. पण जीत होती ते फलंदाजाची. वन्स अगेन आखूड टप्प्याचा चेंडू. चेंडूला पूल केलं जाते. क्षेत्ररक्षक पाठीमागे तैनात आहे. 1 धाव सहजरित्या धाव फलकावरती अर्जित केले जाते. अतिशय सुंदर माइंडसेट इथं पाहायला मिळते फलंदाजाच्या माध्यमातून. आपण एक षटकार लगावला तर सिंगल धाव. नॉन स्ट्राईक एंडकडे जायचंय. नॉन स्ट्राईक एंडच्या फलंदाज स्ट्राईक एंडकडे आणायचंय. धावसंख्येचा विचार केला तर 45 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. सुजित यांचा पुढील चेंडू स्लोवर चेंडू हाताळला जातोय. फक्त चेंडूला मान सन्मान दिला जातोय. 1 धाव सहजरित्या धाव फलकावरती अर्जित केली जाते. 46 रन्स ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 46 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. येणाऱ्या 2 चेंडूचा खेळ बाकी असेल या षटकातील. बघूया 2 चेंडूंमध्ये किती धावा धावफलकावरती लगावल्या जातील फलंदाजाच्या माध्यमातून.
ओहो, चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि अतिशय सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. स्लोवर चेंडूचा मारा गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. या षटकातील अंतिम चेंडूला भिरकावून देण्याचा प्रयत्न केला जातोय. पंचांकडे अपील मागितली जाते पण पंच निर्णय फेटाळून लावतात. अतिशय सुरेख गोलंदाजी पाहायला मिळेल सुजित यांच्या माध्यमातून. काहीसा कमबॅक पाहायला मिळाला. दुसऱ्या चेंडूवरती षटकार आला होता आणि त्याच्यानंतर पुढील 4 चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या. धावांवरती पाहायला मिळतात 47. येणाऱ्या 12 चेंडूंचा खेळ बाकी विजयाकरता 14 धावांचं आव्हान असेल. 12 चेंडू आणि 14 धावा हे निर्णायक षटक असेल दोन्ही संघांकरता. यस डीजे. थँक्यू डीजे. अजिंक्यने जे दुसरं षटक हाताळलं होतं त्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 5 धावा खर्च करून 2 सफलता आपल्या संघाकरता मिळवून दिल्या होत्या. तोच अजिंक्य गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळेल आपल्याला. वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलाय. स्ट्राईक एंडचा विचार केला तर शुभम पांडा आणि नॉन स्ट्राईक एंडकडे अनिकेत आपल्याला पाहायला मिळतात. अजिंक्यचा पुढील चेंडू सुरेखरित्या ऑफस्टंपच्या बाहेरील चेंडूला कट करण्याचा प्रयत्न केला जातो पण बॅट आणि बॉलमध्ये संपर्क पाहायला मिळत नाही. निर्धावच्या स्वरूपाने चेंडूची शांतता होताना पाहायला मिळते. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला अजिंक्यच्या माध्यमातून. 11 चेंडू 14 धावांची आवश्यकता. यावेळेस आखू टप्प्याचा चेंडूला पूल केलंय. पूल पॉवरफुल सक्सेसफुल ठरला जातोय. चेंडू जातोय 1 बाउन्स सीमा पार चौकार. यस डीजे. थँक्यू डीजे. अजिंक्य यांच्यावरती प्रहार चढवला जातोय. यावेळेस फुल टॉस चेंडू अप्रतिमरित्या चेंडू गॅप मध्ये ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय आणि खराब क्षेत्ररक्षण. चेंडू जातोय सीमा पार चौकार. 4 धावा. जयनगर प्रीमियर लीगचा एक ब्रँडेड चौकार. यस डीजे. थँक्यू डीजे. चला घाई करायची प्लीज. येणाऱ्या 9 चेंडूंचा खेळ बाकी विजय करता फक्त 6 धावांची आवश्यकता. अतिशय ताबडतोड फलंदाजी पाहायला मिळते शुभम पांडा आणि अनिकेत यांच्या माध्यमातून. वन्स अगेन चेंडूला भिरकावून देण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक पाठीमागे तैनात आहे. सुरेखरित्या झेल टिपला जातोय. विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. शुभम पांडा यांच्या खेळीवरती पूर्ण विराम लगावला जातोय. अर्थातच फुल स्टॉप लगावला जातोय. यस डीजे. हॅलो. थँक्यू डीजे. अजिंक्य यांच्या माध्यमातून कमबॅक पाहायला मिळतोय. पहिला चेंडूचा विचार केला तर निर्धाव चेंडू हाताळता. दुसऱ्या चेंडूवरती चौकार. तिसऱ्या चेंडूवरती देखील चौकार आणि चौथ्या चेंडूवरती कमबॅक पाहायला मिळाला अजिंक्य यांच्या माध्यमातून. 6 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेरील चेंडूला कट करण्याचा प्रयत्न केला जातो. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क पाहायला मिळत नाहीये. अजिंक्य यांच्या माध्यमातून कमबॅक पाहायला मिळतोय. वालवादेवी क्रेन सर्व्हिसचे सर्वेसर्वा दलविंदर सिंग राई इथे उपस्थित होत आहेत. आपलं हार्दिक स्वागत. अनिकेत आपल्याला स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतात. 7 चेंडू 6 धावांची आवश्यकता असताना यावेळेस अप्रतिम सुरेखरित्या चेंडू हाताळला जातोय अजिंक्य यांच्या माध्यमातून आणि काहीसा कमबॅक पाहायला मिळाला. येणाऱ्या 6 चेंडूंचा खेळ बाकी विजयाकरता 5 धावांची आवश्यकता. यस डीजे.
हॅलो, थँक्यू डीजे. येणाऱ्या 6 चेंडूंचा खेळ बाकी विजयाकरता 5 धावांची आवश्यकता. अनिकेत 15 चेंडूंमध्ये 30 धावांची वैयक्तिक खेळी करत आहेत. जयनगर वॉरियर्स संघाने 3 विकेट्स गमावल्या आणि त्या तिन्ही विकेट्स मिळवल्या त्या एकाच गोलंदाजाने अजिंक्य. अप्रतिम सुरेख गोलंदाजी, 2 षटक हाताळले, 14 धावा खर्च केल्या आणि 3 विकेट्स आपल्या नावासमोर अर्जित करून घेतल्यात. अप्रतिम सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली अजिंक्य यांच्या माध्यमातून. अजिंक्य यांना गोलंदाजाची आणखी 7 मिळाली नाहीये. बघूया येणाऱ्या 6 चेंडूंचा खेळ बाकी विजयाकरता 5 धावांची आवश्यकता. एक सेट फलंदाज आपल्याला क्रीजवरती पाहायला मिळतात. अनिकेत आणि नॉन स्ट्राईक एंडकडे संजय जोशी, अर्थातच कर्णधार आपल्याला नॉन स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतात. यावेळेस अपस्टमच्या बाहेरील चेंडू पंच आमच्या दिशेने वळतात. व्हाईटचा इशारा येतोय. खराब गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला दीपेश परब यांच्या माध्यमातून. 6 चेंडू आणि 4 धावा. कुठेतरी ते चिकाटीवाले गोलंदाजी कराव्या लागेल. पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू, वाईट चेंडू, अवंतर धावसंख्येमध्ये धाव फलक जाऊन पोहोचले ते 58च्या आकड्यावरती. येणारा 6 चेंडू आणि फक्त 3 धावांची आवश्यकता. वन्स अगेन चेंडूला भिरकावून देण्याचा प्रयत्न केला जातोय. 1 धाव तर सहजरित्या धाव फलकावरती अर्जित केली जाईल. अनिकेत वैयक्तिक 16 चेंडू 31 धावा अशी फलंदाजी पाहायला मिळते. आणि स्ट्राईक एंडचा विचार केला तर संजय जोशी स्वतः कर्णधार आपला स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतील. बघा कशा प्रकारे फलंदाजी करण्याचा प्रयत्न असेल. 1 धाव सहजरित्या धाव फलकावरती अर्जित केली जाते. डायरेक्ट हिट होता पण फलंदाज सुखरूप आपल्या क्रीजमध्ये पोहोचला गेला होता. येणाऱ्या 4 चेंडूंचा खेळ बाकी विजयाकरता फक्त 1 धावांची आवश्यकता. सामना इथे टाय होताना पाहायला मिळतं आपल्याला. जयनगर वॉरियर्स हा संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळते. येणाऱ्या 4 चेंडू आणि फक्त 1 धावेची आवश्यकता. यावेळेस बॅटची कडा पण मात्र झेल सुटला जातोय यष्टरक्षांच्या माध्यमातून. आणि अशा रीत्या जयनगर वॉरियर्स हा संघ आपल्याला विजय होताना पाहायला मिळतोय. अप्रतिम सुरेख फलंदाजी पाहायला मिळेल अनिकेत त्यांच्या माध्यमातून, जे की नॉट आउट आपल्या पवेलियन एंडकडे आपल्याला जाताना पाहायला मिळते. आणि तसेच फिनिशिंग टच संजय जोशी स्वतः कर्णधार यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाले आपल्याला. जयनगर हिरोजनी प्रथमतः फलंदाजी करून 60 धावा धावफलकावरती लगावल्या होत्या. 61 धावांचं आव्हान दिलं होतं ते जयनगर वॉरियर्सच्या संघाला. आणि सहजरित्या ते टार्गेट चेस केलं जाते ते जयनगर वॉरियर्स या संघाने. खूप शुभेच्छा.